पाहू शकता मी मातोश्री आश्रमबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शिकतोय आणि या कॉलेजमध्ये खूप छान उपक्रम राबवले जातात आणि आजचा उपक्रम पण तुम्ही बघितला असेल मागच्या ब्लॉगमध्ये पण की शिष्योपनयन संस्कार नावाचा उपक्रम किती छान झाला आमच्या कॉलेजमध्ये आणि आजचा पण कार्यक्रम खूप छान आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिर होत आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आपण मानतो, कारण की रक्तदान केलेले जे गरजू लोक आहेत त्यांना आपण एक नवीन जन्म दिल्यासारखं आहे आणि प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा. आणि रक्तदान केल्याचे तुम्हाला एक फायदे पण सांगतो. रक्तदान केल्यानंतर आपलं नवीन रक्त तयार होतं. 48 तासाच्या आतमध्ये आपलं नवीन रक्त तयार होतं. तुम्ही पाहू शकता आपण गाडी चालवतो मोटरसायकल, त्यामध्ये आपण ऑइल चेंज करतो. का म्हणून? कारण की त्यामध्ये ऑइल चेंज केल्यामुळे त्याची स्पीड पण वाढते आणि तसंच माणसामध्ये पण आपण आपलं रक्त नवीन केलं पाहिजे. जरी कोणी आजारी पडला असेल किंवा इन्स्टंट त्यांना रक्त पाहिजे असेल की लगेच तात्काळ रक्त पुरवठा केला जातो. आपण फक्त एका सर्टिफिकेटमधून आणि कितीही बाटल्या लागू दे बरं का, आपण रक्त घेऊ शकतो निःशुल्क. म्हणजे थोडेफार पैसे लागतात इथले. रक्तदान करण्याची ही पहिलाच अनुभव आहे, त्यामुळं रक्तदान करण्यासाठी थोडी उत्सुकता पण आहे. नेमकं काय असतंय काय नाही आणि थोडी भीती पण वाटते मला की नेमकं काय होईल काय नाही सांगता येत नाही, असं पण वाटतं एका वेळेस. मग आपण आतमध्ये जाऊ, बघू नेमकं कसं आहे काय आतमध्ये. रक्तदान का करावे व कोणी करावे? पहिली गोष्ट, रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. जर रक्तदान केले नाही तर कुठल्याही रुग्णाला रक्त मिळणार नाही. आता नवीन ॲडव्हान्स पद्धतीमुळे एका रक्तदानाने 3 रुग्णांचा जीव वाचू शकतो, कारण त्याचे कंपोनंट बनतात: लाल रक्तपेशी, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि प्लेटलेट. म्हणजे तुम्ही एक रक्तदान करून 3 लोकांचा प्राण वाचवू शकता. वैयक्तिक फायदा रक्तदानाचा असा आहे की वर्षातनं किमान 2दा जे रक्तदान करतात त्यांना स्वतःला रोगप्रतिकारशक्ती इतरांपेक्षा जास्त चांगली असते. म्हणजे नॉन डोनरपेक्षा रेग्युलर डोनर हू आर डोनेटिंग आफ्टर एव्हरी 6 months, ट्वाईस अ इयर ॲटलिस्ट, इम्युनिटी चांगली असते. त्यांचं कोलेस्ट्रॉल हे नॉर्मल राहतं, त्यांचं आर्टरी ब्लॉकेजचं प्रमाण कमी असतं. हार्ट अटॅक किंवा त्यामुळेच हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस अटॅक येण्याची शक्यता कमी होते. कारण प्रत्येक वेळेला रक्तदानाच्या आधी ब्लड प्रेशर चेक होतं, तुमचं नाडी चेक होते, तुमचं हिमोग्लोबिन चेक होतं, तुमची मेडिकल हिस्ट्री घेतली जाते. त्यामुळे जर इनिशियल लेवललाच या सगळ्या गोष्टी डिटेक्ट होतात टू ब्लड डोनेशन. कोण करू शकतं? कोणताही निरोगी व्यक्ती ज्याला खात्री आहे की मी कुठल्याही रुग्णाला एड्स, कावीळ क, कावीळ ब, मलेरिया, गुप्तरोग या तपासण्या म्हणजे या रोगांचं संक्रमण करणार नाही आहे, कारण ह्या सगळ्या डायरेक्टली रक्तामधून संक्रमित होणारे रोग आहेत जे की रक्तपेढीत तपासले जातात. परंतु त्यात HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C तिन्ही याला विंडो पिरियड आहे. डिपेंड्स अपॉन 7 दिवस ते 52 दिवस असं वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळे विंडो पिरियड आहे. हे टाळण्याचा उत्तम उपाय आहे की रिपीट डोनेशन. ज्यांनी रक्तपेढीमध्ये भरपूर रक्तदान केलं आहे आणि त्या प्रत्येक वेळेला तो निगेटिव्ह आहे सगळ्या टेस्टिंगसाठी, याचा अर्थ त्याचा बिहेवियर पॅटर्न ओके आहे. कारण हे सगळे रक्त संक्रमण हे सेक्स्युअल ह्याच्यातनं होतात जास्तीत जास्त संक्रमण. तर
आपण रक्तदान व्हॉलंटरीली करायचं आहे, कारण पुढच्या रुग्णाला विंडो पिरियडला रक्तपेढी जगभर कुठलीही तपासणी की नाही आहे की विंडो पिरियड 0 असेल की आज लागण झाली आणि लगेच तपासणी होईल असं कुठल्याही हे अवेलेबल नाही आहे किट. म्हणून स्वेच्छा रक्तदान जे की स्वतःची माहिती खरी सांगतील, ज्याला खात्री आहे मी कुठलाही रोग रुग्णाला देणार नाही, अशा लोकांनी पुढाकार घेऊन नियमित रक्तदान करावे. गावे ऑपरेशन, टॅटू, फिट येणं, अस्थमा, चक्कर येते, काहीच नाही. चक्कर वगैरे येतं, झोप झालेली व्यवस्थित, आरोग्याचं जेवण नाही करायचं. काय खाल्लंय? ठीक आहे, तरी सुद्धा कळून मग देशील. लंच ब्रेक आहे, लंच ब्रेक करून हां मग ये लंच करून ये. सही कर, तुझं एजवी बसलं तर ये, एकच सही कर. हिमोग्लोबिन परमानंट काही औषध गोळ्या चालू आहे वर्षभरात चिकन टायफॉइड, मलेरिया, काळजी, हॅलो 26 आजच्यावर काही त्रास वगैरे झाला? किती झाले? आता एच बी बघा 13.4 आहे, एकदम नॉर्मल. ओ पॉझिटिव्ह ना? 3 महिन्यात केली. ओ पॉझिटिव्ह. झोप झालेली व्यवस्थित. आज रात्री जागरण नाही करायचं ना. परत एकदा बीपी चेक करत आहोत. आता ह्याचा रिझल्ट बघून नेमका बीपी नॉर्मल येतोय का कसा. कधी पण लक्षात ठेवा, रक्तदान करण्याच्या आधी जास्त पाणी पीत जावा, कारण की आपला बीपी कमी जास्त होऊ शकतो. पहा ही रांगेत उभी आहेत अजून रक्तदान करण्यासाठी. एवढी रांग आहे. हा अभिषेक ग्लुकॉन डी पित आहे. अरे काय किती पुढे
त्यांनी रक्तदान केलेलं आहे. बाहेर चाललेत रक्तदान करून. रक्तदान श्रेष्ठदान.